नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चेरापुंजीच्या सकाळच्या वातावरणामध्ये. सकाळचे 5:30 वाजलेत आणि सूर्योदय बघू शकता किती सुंदर झालाय. तर आणि इथलं वातावरण पण पाहू शकता किती मस्त अप्रतिम आहे ते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्यातली आमच्या रूमची तुम्हाला एक टूर करवते छोटीशी. सगळे रूम सारखे होते. तर चला दाखवते तुम्हाला मी कसा आहे आमचा रूम तो. इथून हॉटेलची एंट्री केल्यानंतर पाहू शकता इथे खाली पण काही रूम होते. ह्या साईडला इथे हा गेट आहे त्यांचा. त्यानंतर इथे वरती तिकडे किचन आहे आणि आमचा रूम हा इथे होता. हे इकडे रूम आहेत. हा एक रूम आहे. हा इथे आमचा होता. थोडासा रूम निघालो तर असा ठीक होता रूम. आणि मस्त तिकडे बाल्कनी दिले. बाल्कनीमधून खूप सुंदर व्ह्यूज जो मी स्टार्टिंग व्हिडिओला दाखवला तुम्हाला तो सेम व्ह्यू या बाल्कनीतून होता. सर्वजण ब्रेकफास्ट करायला गेलेत त्याच्यामुळे मीच एकटी राहिले मागे. तर जाते पटकन ब्रेकफास्ट करते कारण लगेच निघायचं आहे आम्हाला. ब्रेकफास्ट करून झाला आणि आम्ही आत्ता निघालोय आमच्या पुढच्या प्रवासाला. हो घेतली ना असं व्हिडिओ प्रूफ. आत्ता सकाळचे 7 वाजलेत आणि तुम्ही बाहेर वातावरण पाहू शकता. अप्रतिम वातावरण होतं. म्हणजे प्रेमात पडावं या वातावरणाच्या असं वातावरण होतं. इतकं सुंदर वातावरण होतं की मोहच आवरला नाही. शेवटी आम्ही खाली उतरलो. थोडा वेळ ह्या वातावरणाची मजा घेतली. थोडंसं व्हिडिओ शूट वगैरे केलं. इथे आमच्या काही मैत्रिणी रील शूट करत होत्या. चेरापुंजी ते गुवाहाटी 5 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली गुवाहाटीमध्ये पोहोचलेलो आहोत. आत्ता वाजलेत सकाळचे 11 आणि आमची संध्याकाळी 5ची फ्लाईट आहे. तर आमच्याकडे जवळजवळ 6 तास आहेत. म्हणून मग आम्ही इथे गुवाहाटीचं जे प्राणी संग्रहालय आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. मी आणि क्रांती हे प्राणी संग्रहालय बघायला गेलो नाही कारण खूप थकलो होतो. एक तर सकाळी खूप लवकर उठलो होतो. 5 तासाचा प्रवास करून आलो. पुन्हा पुढे प्रवास पूर्ण रात्रभर आमचा असणार आहे. त्याच्यामुळे मग इथे जाऊन ह्या उन्हामध्ये खूप कडक ऊन होतं. त्यामुळे क्रांती आणि मी इथे आतमध्ये न जाता बसमध्येच बसून राहिलो होतो. कारण ना उन्हामध्ये फिरायची अजिबात हिंमत नव्हती आता. हे आम्ही आता गुवाहाटी एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि सर्वांच्या बॅग गाडीतून खाली उतरवल्या जात आहेत. त्याही आता गुवाहाटीला बाय बाय बोलणार आहेत. फायनली चाललो ना. बाय बाय गुवाहाटी. माझी बॅग कुठे राहिली? मेरा नाही आहे. चला शेवटचं गुवाहाटीला बाय बाय करूया. आणि चेहरा थोडासा थकलेला दिसतोय कारण खरंच खूप थकलेली आहे आणि खूप ऊन आहे बाहेर. चला आता चेक इन करतो आतमध्ये जाऊन.
आलेलो आहोत गुवाहाटी एअरपोर्टला आलो. इथे आता सिक्युरिटी चेक करून झालं माझं. मी इथे आता बसले, बॅग आहे आणि इथे आता क्रांतीचं सिक्युरिटी चेक चाललं आहे, तर मी बसले. हे इथे लॉन आहे, पण ना आम्ही गेलो नव्हतो कारण तेवढा वेळच नव्हता आमच्याकडे. तर मी तुम्हाला फक्त एक झलक दाखवते कसं आहे ते इकडचं. या लॉनमध्ये हे सर्व कार्ड चालतात, तर त्याचे डिटेल्स आहेत. ॲक्सिस बँक गुवाहाटी एअरपोर्ट पाहू शकता कसलं तुडुंब भरलेलं आहे. म्हणजे ना इथे बहुतेक लोक ना हे फिरायला आलेले आहेत, टुरिस्ट लोक खूप आहेत. फायनली आमच्या फ्लाईटचा टाईम झालेला आहे. आम्ही आता इथे उभे आहोत. आमची फ्लाईट संध्याकाळी 5:05ची आहे. ती दिल्लीपर्यंत आहे. त्यानंतर तिथे एक हॉल्ट आहे आणि मग मुंबईची फ्लाईट असणार आहे. हे आहे गुवाहाटी एअरपोर्टचा आतला नजारा. खूप सुंदर आहे. पुन्हा ह्या एअरपोर्टला येणं होईल की नाही माहीत नाही. 4:30लाच अंधार झालाय बघ ना. लपली बाई, लपली. At the exit pull the red toggle to inflate your life vest. It fails to inflate, go into the tubes on either side. For children, pull only one toggle. If you're evacuating from the आता ना असं वाटतंय की इथेच ह्या सीटवर झोपून जावं, एवढी झोप आलेली आहे आता. thank you for your attention. ऑन टाईम आमची फ्लाईट दिल्लीसाठी रवाना होते, पण ना बाहेर खूप धुकं आहे, त्याच्यामुळे काचेवर पण आहे ना फॉग जमा झाले, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ येत नाही आहे. आत्ता वाजलेत रात्रीची 8 आणि आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोचलेलो आहोत. इकडे एक्झिट बाहेरच पडायला लागतं, पण हो. दिल्लीला आमचं टर्मिनल 3वरून फ्लाईट आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला पूर्णपणे ह्या एअरपोर्टला बाहेर येऊन मग इथून बसचा प्रवास करून, जवळजवळ अर्धा तासाचा बसचा प्रवास करून मग आम्ही टर्मिनल 3ला पोचणार आहोत. तुम्हाला जर टर्मिनल 3वरून फ्लाईट पकडायची असेल तर इथे अजिबात वेळ वाया न घालवता तुम्ही पटकन इथे बाहेर या आणि बस पकडा, कारण एक बस गेल्यानंतर अर्धा पाऊण तासाने दुसरी बस असते आणि मग त्यामध्ये तुमची पुढची फ्लाईट चुकू शकते. ही T2ला जाणारी आहे. अर्धा तास वेट केल्यानंतर आम्हाला इथे फायनली टर्मिनल 3ला जाण्यासाठी बस भेटलेली आहे आणि आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत.
20 ते 25 मिनिटाचा प्रवास करून आम्ही दिल्लीच्या टर्मिनल 3ला पोचलेलो आहोत. आमचा गेट नंबर 32 आहे. इतका लांब आहे ना, बापरे, इतकं चालवलं ह्या एअरपोर्टने आम्हाला. दोन है पहले आमची फ्लाईट थोडीशी लांब असल्याकारणाने इथेही आम्हाला बसने फ्लाईटपर्यंत जायचं होतं, तर ते निघालो आहे आता. दिल्ली ते मुंबई असा आमचा प्रवास झालेला आहे. आमची फ्लाईट 1 तास लेट होती. आत्ता आम्ही आपल्या मुंबई एअरपोर्टला आलेलो आहोत आणि रात्रीचा 1 वाजलेला आहे. थोडा उशीरच झाला आहे आणि हे आहे आपलं मुंबई एअरपोर्ट. रात्रीचे 1:11 झालेले आहेत. बघूया आता घरी जायला किती वाजता आहेत ते. आता इथे बेल्टवर आमची या बॅग येणार आहे, ती घेणार. क्रांतीचे मिस्टर आलेत बाहेर तिला घ्यायला, त्याच्यामुळे ती जाणार आहे. मी वेट करणार आहे पूनम आणि शिवानीचा, कारण आम्ही तिघीजणी एकत्र जाणार आहोत. जसे येताना आम्ही तिघी एकत्र आलो, तशा जाताना पण आम्ही तिघी एकत्र जाणार आहोत. आत्ता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि हा आपल्या एअरपोर्टच्या बाहेरचा नजारा आहे. अजून आम्ही एअरपोर्टवरच आहोत. शिवानी उबेर बुक करते, मग मला ह्या दोघीजणी माझ्या घराच्या इथे ड्रॉप करतील आणि मग दोघी पुढे निघून जातील. असा हा आमचा 7 दिवसाचा मेघालयचा टूर होता. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.